प्रमोद वर्सेस प्रमोद. नक्कीच एक साइड आर्म गोलंदाज आहे मित्रांनो. लेफ्ट हँडेड प्रमोद राऊत ऑन द बॅटिंग मार्क. पहिलाचा चेंडू फुल टॉस चेंडू. नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न मात्र अयशस्वी ठरलाय. पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय मित्रांनो. नक्कीच प्रमोद पाटीलचा विचार केला तर एक साइड आर्म गोलंदाज आहे. नक्कीच याच मैदानात त्याने बऱ्याच वेळेला अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे. आता मात्र आपल्या होम टीमसाठी एक चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण आपण जर विचार केला तर अंबेपूर संघ म्हणजे नक्कीच मित्रांनो हल्लीच रायगड प्रीमियर लीग पासून एक फॉर्म मध्ये आलेला भन्नाट फलंदाज सौरभ मांडवकर ज्या संघात नक्कीच उपस्थित असेल मित्रांनो. अतिशय सुंदर फलंदाजी. यावेळेस मात्र बाबू दक्षिकर ऑन द बॅटिंग मार्क. पहिला चेंडू निर्धाव जातोय. तर मी म्हणत होतो सौरभ मांडवकर बद्दल नक्कीच रायगड प्रीमियर लीग मध्ये अलिबाग संघाचं नेतृत्व केलं. अतिशय सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि हल्लीच झालेल्या सुप्रीमो मोहपाडा या स्पर्धेत नक्कीच खेळताना बघायला मिळाला सौरभ मांडवकर. यावेळेस मात्र चेंडूला खोदून काढलंय. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफ झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा कोणताच प्रयत्न नाहीये. अफलातून झेल. नक्कीच लाईटचा बल्ब काढावा तशा पद्धतीचा झेल बघायला मिळाला. अतिशय सुंदर चेंडू रितेश भगतच्या माध्यमातून सुंदर झेल बघायला मिळालाय. तर मी सांगतो जिथे नक्कीच जो पॉइंटच्या दिशेने कॅमेरा आहे आपल्या स्क्रीनच्या बाजूला तिथे काही प्रेक्षक उभे आहेत. त्यांनी जरा बाजूला व्हायचं आहे. आपला कॅमेरा हलतोय सो प्रेक्षकांनी बाजूला उभं राहायचं आहे की तिकडेच उभे राहा. फक्त कॅमेराला थोडी दुखापत करू नका याची विनंती. त्याच दरम्यान आपण पाहतोय अफलातून झेल बघायला मिळाला मित्रांनो. नक्कीच आपण चर्चा करत होतो अफलातून झेलची पण त्या झेलने झालं काय. नक्कीच श्रावणी स्पोर्ट्स संघाचा एक अफलातून ऑलराऊंडर आकाश तवसाळकर मैदानात दाखल झाला मित्रांनो. आकाश तवसाळकर बद्दल कितीही सांगितलं तेवढं कमी आहे. नक्कीच यंदाच्या मोसमात भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. काहीच दिवसांपूर्वी बोर्ली पंचतन येथे आयकॉन स्पर्धा झाली तिथे नक्कीच विजय पावले भूषण गोले सारख्या गोलंदाजांना नेस्तनाभूत करणारा फलंदाज आकाश तवसाळकर मैदानात उतरलाय. नक्कीच आपण म्हणत होतो एक 23 वर्षाचा खेळाडू आहे आकाश. अतिशय कमी वयात त्याचे मोठं नाव कमावलं मित्रांनो. अतिशय सुंदर गोलंदाजी अतिशय सुंदर फलंदाजी करण्याचा पराक्रम त्याच्या माध्यमातून बघायला मिळतो. याच मैदानात गेल्या महिन्यात एक स्पर्धा झाली होती अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी. त्या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. तब्बल 20,000 पॉइंट्स त्याला विकत घेतलं होतं. तोच आकाश तवसाळकर फलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेस स्विंग अँड मिस. प्रमोद पाटील आपला पूर्ण एक्सपिरियन्स पणाला लावतोय. निर्धाव चेंडूची सांगत आउटसाइड ऑफचा चेंडू होता. नक्कीच वाईड साठी थोडंसं अपील केलं गेलं पण अतिशय तटस्थ पंच बघायला मिळतात मित्रांनो. पहिल्या षटकाची सांगत होती धावसंख्या झाली आहे ती 2 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी प्रमोदच्या माध्यमातून. एक षटक 2 धावा आणि एक फलंदाज बाद 4 निधाव चेंडू प्रमोदच्या माध्यमातून बघायला मिळालेत मित्रांनो. नक्कीच एक्सपिरियन्स काय असतं हे पूर्णपणे पणाला लावलंय. नक्कीच आपण पाहिलं पहिलं षटक संपलंय. धावसंख्या झाली ती 2. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर.
रोहित धुमाळ येतोय. नक्कीच एका बाजूला बघायला मिळतो आपल्याला बाबू दक्षीकर, तत्सोबत आकाश तवसाळकर. एका बाजूला एक्सपिरियन्स तर एका बाजूला यंग टॅलेंट. नक्कीच नक्कीच जेवढा आकाशचं वय तेवढ्या वयाचा एक्सपिरियन्स बाबू दक्षीकर यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. पहिलाच चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातो सरळ गोलंदाजाच्या हातात. लगेच आपण बघितलं की लाईट वेट चेंडूचा वापर करण्यात आला आहे, पण ज्या प्रकारे फलंदाजी करतायत ना, असं वाटतंय की खेळपट्टी ते सोबत हा चेंडू हा फलंदाजांसाठी पोषक आहे. मागच्या सामन्यामध्ये अक्षय पाटील यांनी काय फलंदाजी केली होती. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, लाऊड अपील गेलं पण पंचांचा निर्णय येतोय की बॅट्समन इन्क्रीज. थर्ड अंपायरचा कॉल गेलाय. नक्कीच आपण पाहतोय रोहित धुमाळ गोलंदाजी मार्कवर आलाय. त्यासोबत आकाश तवसाळकर आणि बाबू दक्षीकर जोडी मैदानात. आपण पाहिलं कुबेर 11 अलिबाग आयोजित माजी आमदार मधुशेठ ठाकूर पप्पा स्मृती चषक पर्व तिसरे. अतिशय सुंदर असं आयोजन बघायला मिळते. रणजी क्रिकेटची स्पर्धा, लाईट वेट चेंडूचा प्रयोग केला गेला मित्रांनो, पण ज्या प्रकारे फलंदाजी चालू आहे ना, नक्कीच ज्या प्रकारे हेवी वेट बॉलची फलंदाजी असते त्याच पद्धतीची फलंदाजी बघायला मिळाली मित्रांनो. नक्कीच मागच्या सामन्यात बघितलं की तब्बल 10 चेंडूंमध्ये सामना चेस केला गेला अल-अजीज 11 अलिबागच्या माध्यमातून. नक्कीच आयोजकांचा फायदा करून दिला, कारण वेळ वाचवली मित्रांनो. वेळेवरून आठवलं की आपण 15 मिनिटे दिलेली आहेत. त्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं टाकायची आहेत. जर आपण 15 मिनिटात 3 षटकं टाकू शकला नाही तर चौथ्या षटकासाठी आपल्याला 1 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आतमध्ये आणावं लागेल. आपण चौल संघाच्या माध्यमातून विचार केला तर 8 मिनिटे झालेली आहेत. आपल्याला उर्वरित 7 मिनिटांमध्ये आपल्याला 9 चेंडू टाकायचे आहेत. याची नोंद मात्र अंबेपूर संघाने घ्यायची, नाहीतर आपल्याला पेनल्टी केलं जाईल. आतापर्यंत एकही संघ झाला नाही, कारण सगळे सामने हे वेळेच्या आधी संपलेले आहेत. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र अयशस्वी झालाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या स्थिरावली आहे ती 8 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा आकाश तवसाळकर सज्ज. 10 चेंडूंचा खेळ झाला, 8 धावा धावफलकावर लागल्यात. काहीतरी करावं लागेल, काहीतरी नक्कीच नवीन उपाय अंमलात आणावं लागेल आकाश तवसाळकर आणि कंपनीला. यावेळेस मात्र पंच नाखुश. नियम क्रमांक 22 चा अवलंब होतोय. इट्स अ वाईड डिलिव्हरी. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या झाली ती 9 धावा. पहिलं षटक नक्कीच फक्त 2 धावांचं होतं. दुसऱ्या षटकात आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज रोहित धुमाळ याने. एक चौकार मात्र नक्कीच आला, मिसफील्डच्या माध्यमातून आला, त्यामुळे गोलंदाजीत मात्र कोणतीही चूक नाही. पण यावेळेस मात्र आकाश तवसाळकरच्या बॅट मधून येतो एक मोठा षटकार. 6 धावा, धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली होती 15 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी चालू होती आणि नक्कीच मी म्हणत होतो की
उकळत्या दुधात साखरेच्या ऐवजी मिठाचा खडा पडावा त्या पद्धतीचा हा चेंडू होता आणि चेंडू फेकून दिला सीमारेषेपार षटकारासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू थोडा खाली राहिला. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत एक ने वाढ झाली. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. 2 षटकांची सांगता झाली. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. तर यापुढील होणारा सामना सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा. नक्कीच दोन्ही संघांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर विपक्ष गावदेवी गोंधळपाडा. साखर संघाचं नाव ऐकलं म्हणजे आपण पाहतोय त्यांचे नक्कीच 2 ते 3 संघ या स्पर्धेत आपल्याला खेळताना मिळतील. कारण मगाशी सुद्धा काशीद संघ जो होता तो सुद्धा साखर संघाने पुरस्कृत केला होता. आता सुद्धा गाव टीम टू टीम फॉर्मॅटमध्ये सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर हा सुद्धा संघ बघायला मिळतो. आणि उद्या IPL फॉर्मॅटमधील पहिली मॅच असेल ती अदिती वरद 11 पुरस्कृत पेण विरुद्ध नाखवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत. नक्कीच कदाचित आपल्याला हशिवराचा संघ तिथे खेळताना दिसेल. आणि साखर संघाचं नाव घेतलं की नक्कीच आपण नेहमी चर्चा करतो की कोणत्या पद्धतीचे आयकॉन आणेल. कारण साखर संघाने अलिबागला बरेचसे मोठमोठे आयकॉन खेळाडू दाखवलेले आहेत. उद्या सुद्धा त्यांचा संघ नक्कीच एक तोडीचा असेल. पुन्हा एकदा घेऊन चलतो आपल्याला मैदानाकडे. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. साहिल गुप्ता आलाय गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या झाली 17 रन ऑन स्कोरबोर्ड. आपण पाहतोय पहिल्या षटकात 2 धावा तर दुसऱ्या षटकात 14 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा धाव चोरण्याचा प्रयत्न पण 1+1 स्वरूपात 2 धावा बघायला मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली ती 19 धावा. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात 2 धावा बघायला मिळतात. पहिली धाव काढली. रनआउटचा प्रयत्न केला गेला. बॅकअपसाठी खेळाडू नव्हता आणि रूपांतर झालं ते 1+1 डिक्लेअर. अशा पद्धतीने 2 धावा बघायला मिळतात. क्षेत्ररक्षण सजलंय. पॉईंट त्याचसोबत एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मिड विकेट स्क्वेअर लेग. यावेळेस फटका फसला. गेंद फलक में जान हलक में. फलंदाज आकाश तवसाळकर बॅक टू दी पवेलियन. आकाश तवसाळकरच्या स्वरूपात मोठा हादरा श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाला. हर्षल लाखम यांनी पुरस्कृत केलेला संघ श्रावणी स्पोर्ट्स चौल. 15 चेंडूंचा खेळ झालाय. फक्त आणि फक्त 19 धावा धावफलकावर लागल्यात. पण मित्रांनो आपण पाहतोय की 4 षटकांचा सामना आहे. 24 चेंडू टाकले जातील. जर आपण 4 षटकांमध्ये 40 धावा जरी करू शकला तरी पण मॅच मध्ये एक सुसज्ज परिस्थितीमध्ये आपण जाऊ शकता. कारण की आपण पाहतोय की आपल्याकडे आकाश तवसाळकर त्यासोबत प्रमोद राऊत यांसारखे गोलंदाज आहेत. कारण 4 षटकांचा सामना असेल. एक चांगलं षटक आपल्याला नक्कीच मॅच मध्ये आगमन करून देऊ शकतं. धावसंख्या झाली ती 19 धावा. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली होती दुसऱ्या षटकामध्ये त्याच्यावर पूर्णपणे माती टाकून या षटकात कमबॅक केले साहिल गुप्ता याने. 3 चेंडू टाकले. 3 धावा खर्च केलेत आणि आकाश तवसाळकर सारखी मोठी विकेट मात्र प्राप्त केली आहे. धावसंख्या झाली आहे ती 19. मागच्या वर्षी सुद्धा चौल संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता. IPL फॉर्मॅटमध्ये नक्कीच चौल संघ बघायला मिळाला होता. यावेळेस टीम टू टीम फॉर्मॅटमध्ये बघायला मिळतोय पुन्हा एकदा. यावेळेस फटका तर खेचलाय. लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 20च्या घरात पोहोचते. तिसरं षटक प्रगतीपथावर 20 धाव धावफलकावर लागल्यात. फटकेबाजीची गरज आहे मित्रांनो. नक्कीच आपण पाहतो tenniscricket.in माध्यमातून स्टम्प्स कॅमेराचा सुद्धा उल्लेख केला गेला या सामन्यांसाठी. यावेळेस मात्र चेंडू नक्कीच फलंदाजाच्या प्लेइंग लाईनच्या वरून गेला होता. सो इट्स अ वाईड डिलिव्हरी. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली 21. या स्पर्धेतील 21वा सोयरा चेंडू बघायला मिळते. धावसंख्या सुद्धा 21 लागली आहे. यावेळेस प्रमोदच्या
संतोष दक्षिकरच्या बॅट बॉल होतो एक मोठा फटका, चेंडू जातोय सरळ काव कॉर्नर सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. नक्कीच मी म्हणालो होतो की एक धडधाकट फलंदाज आहे, बरेच वर्ष क्रिकेट गाजवलेला खेळाडू आहे मित्रांनो. नक्कीच अलिबाग प्रीमियर लीग पर्व दुसरे या स्पर्धेमध्ये नक्कीच 84 धावांची नाबाद 84 धावांची नाबाद पार्टनरशिप केली होती संतोष दक्षिकर आणि प्रमोद राऊत यांच्या माध्यमातून. यावेळेस कार्पेटच्या आधारे खेळलेला फटका, सौरभ मांडवकर तिकडे तैनात, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न होत नाही. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण, 28 धावा धाव फलकावर लागल्यात. आणि आपण वेळेकडे सुद्धा बघितलं तर नक्कीच वेळेच्या अभावात षटक पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली होती 28 धावा, 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नक्कीच आतापर्यंत कोणताच संघ पेनलाइज झालेला नाहीये. नक्कीच आमच्याही माध्यमातून कोणावरही तशी वेळ येऊ नये अशा पद्धतीने खेळ करावा. आपल्याला जी वेळ दिली त्या वेळेत आपण षटकं पूर्ण करावीत अशीच आमची विनंती आहे मित्रांनो. कारण आपण बघितलं होतं की मागच्या वर्षी साऊथ आफ्रिका T20 स्पर्धेमध्ये एकही सामन्यात एकही संघाला पेनलाइज केलं गेलं नव्हतं, पण फायनलच्या सामन्यात मात्र संघाला पेनलाइज केलं गेलं होतं. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि संतोष दक्षिकर बॅक टू दी पवेलियन. नक्कीच 28 धावांवर तिसरा हाताला लागलाय. तर नक्कीच आपण चर्चा करत होतो की क्षेत्ररक्षणाचा अभाव नक्कीच मागच्या वर्षी सोडून द्या. नक्कीच काल एक सामना झाला, अंडर-19 वर्ल्ड कप सुरू आहे. नक्कीच साऊथ आफ्रिकेमध्ये पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना. ऑस्ट्रेलिया संघाचे 9 फलंदाज बाद झाले होते आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाला फक्त आणि फक्त 4 धावांची गरज होती. ॲक्च्युली 3 धावांची गरज होती आणि पाकिस्तान अंडर-19 संघाच्या स्लो ओव्हर रेटच्या अभावी त्यांना एक क्षेत्ररक्षक 38च्या आत घ्यावा लागला. त्यांनी फाईन लेगचा फिल्डर 38 सर्कलच्या आत घेतला आणि ऑस्ट्रेलियन बॅट्समन जोन्सने फाईन लेगलाच फ्लिक केला आणि तिकडे 4 धावा मिळाल्या मित्रांनो. त्याच पद्धतीने नक्कीच वेळेच्या अभावी आपलं किती मोठं नुकसान होऊ शकतं जे ज्वलंत उदाहरण आपल्याला बघायला मिळालं होतं मित्रांनो. त्याच दरम्यान वळूया मैदानाकडे. 4थं षटक प्रगतीपथावर, 28 धावा धाव फलकावर लागल्यात. नवीन फलंदाज राकेश जातोय मैदानात, नॉन स्ट्राईकला असेल तो सागर. त्याच दरम्यान चेंडू खेळला मिड विकेट झोन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर झालाय पण फलंदाजाला परत पाठवलंय. धावसंख्येत निवड 29 धावा धाव फलकावर. अजूनही मित्रांनो बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू ठोकण्याचा प्रयत्न अयशस्वी होते. बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या झाली होती 30 धावा धाव फलकावर लागलाय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच पवेलियन मधून आकाश तवसाळकर कंपनी म्हणत असेल की एक मोठा फटका आपल्याला सामन्यामध्ये आणू शकतो. नक्कीच तर यापुढील होणारा सामना गावदेवी गोंधळपाडा विपक्ष सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो की टॉस साठी यायचंय. फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर दुसऱ्या इनिंगचा बॉल पडेपर्यंत आपण टॉसला नाही आला तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जाते तो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या झाली आहे 31 धावा, 31 ऑन स्कोरबोर्ड. नक्कीच आपण पाहतोय कुबेर 11 अलिबाग आयोजित माजी आमदार मधुशेठ ठाकूर पप्पा स्मृती चषक भव्य रजनीची क्रिकेट स्पर्धा. आपण पाहिलं क्रीडा भवनचं ते मैदान, सिमेंटची ती खेळपट्टी, प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं असं मैदान. पुन्हा एकदा कार्पेटच्या आधारे खेळलेला फटका, 1 धाव मिळेल. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 32 धावा धाव फलकावर लागल्यात. शेवटचा चेंडू नक्कीच एक मोठा फटका आला तर धावसंख्या सुसज्ज स्थितीमध्ये जाऊ शकते मित्रांनो. मी पुन्हा एकदा पुकार करतो सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
यावेळेस फटका जर खेचलाय सौरभ मांडलेवर चेंडू खाली आणि फलंदाज राकेश बॅक टू दी पवेलियन. 4 षटकांचा खेळ झालाय. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 32 धावा जिंकण्यासाठी येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. तर मी पाहतोय गोंधळपाडा संघाचा कर्णधार आलाय. सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार मी विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. सागर संघाचा कर्णधार नक्कीच यापुढील होणारा सामना सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा. आपण पाहतोय 4 षटकांचा सामना असणार आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. साखर विपक्ष गावदेवी गोंधळपाडा. नक्कीच नाणेफेकीचा कौल असेल. कॉल कोणाचा असेल? नक्कीच साखर संघाचा कॉल असेल. टेल इज द कॉल अँड हेड इट इज. नक्कीच गोंधळपाडा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नक्कीच आपला जो काही निर्णय असेल तो अंमलात आणायचा आहे. नक्कीच तर आपण पाहतोय की गावदेवी गोंधळपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आपला जो काही निर्णय असेल तो मॅच झाल्या अंमलात आणायचा आहे. साखर संघाचा कर्णधार धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय गोंधळपाडा संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि आपला जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर हा सामना झाला अंमलात आणायचा आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की पहिला चेंडू पडल्यापासून आपल्याला 15 मिनिटांचा कालावधी दिला जाईल आणि जर आपण 3 षटक पूर्ण नाही केले तर आपल्याला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत आणावा लागेल. धन्यवाद. चला आपण पाहतोय क्रिकेटची स्पर्धा. सन्मान्य माशी आमदार मुन्शीजी ठाकूर पप्पा स्मृती चषक 2024 आणि पर्व तिसरं आपण अनुभवत आहोत आणि या माध्यमातून आपण पाहता आमच्या समवेत पाठ करत आहेत एक अत्यंत चांगला क्रिकेटर, एक अत्यंत चांगला समालोचक आणि नेहमीच वेगवेगळ्या पैलूंमध्ये आपण त्याला अनुभवत असतो. ओळख मॅच खेळ या ठिकाणी 4 षटकांमध्ये धावा संख्येची गरज आहे. 33 धावा करणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय SP सुपर प्लेस आंबेपूर हा संघ मैदानावरती उतरला. आज पूर्ण ताकदीनिशी आलेला संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर हा संघ श्रावणी स्पोर्ट्स चौल या संघानं धावा बनवल्या त्या म्हणजेच तब्बल 32 धावाला 33 धावांचं आव्हान. ओळख मॅचच्या दिशेला या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं मैदानावरती येईल. गोलंदाज सज्ज असेल. स्ट्राईकवरती फलंदाज सौरभ. पहिल्या चेंडूवरती शॉट ऑफ द गुडलँड टाकण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर उसळला होता. आउट ऑफ द कंट्रोल फलंदाज आणि चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेला जातोय. प्रामुख्याने जर आपण विचार केला तर कंट्रोलमध्ये या ठिकाणी फलंदाजी करणं, नियंत्रण असणं, हा पूर्णतः दाबा आपल्या हातामध्ये असणं तर फलंदाजी चांगली होऊ शकते. प्रामुख्याने विकेट जर पहिल्या अर्ली गोज डाऊन जाताना पाहायला मिळाल्या तर मात्र या ठिकाणी पूर्णतः हा सामना पलटू शकतोय. हे बऱ्याच अंशी आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय. मग गोलंदाज आकाश तवसाळकरला आपण पाहतो षटक क्रमांक पहिला या ठिकाणी त्याच्या माध्यमातून येईल.
गोलंदाज मोर्चावरती सज्ज होताना आकाश यावेळेस प्रयत्न करतोय, गती देण्याचं काम सुद्धा केलंय. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेला, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. आकाश तवसाळकर जर आपण पाहिला तर अत्यंत चांगला क्रिकेटर आहे. रेवदंड आयोगाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. शौल या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. प्रामुख्याने जर आपण पाहिलं त्या ठिकाणी गोलंदाजी असेल फलंदाजी असेल या दोन्ही पैलूंमध्ये या आकाशने आपल्या खेळाने आपलं नाव, आपल्या संघाचं नाव फार मोठं केलं आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या पूर्णतः संघाची जबाबदारी आज त्याच्या सक्षम खांद्यांवरती असेल. ज्यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आणि बराच काळ जसं आपण पाहतो अशा वेळेस जर आपण विचार केला तर माइंडसेट हा मैदानावरती नक्कीच एक महत्त्वाचा विषय असतो. ज्यावेळेस आपण प्रामुख्याने पाहतो थोडासा लक्ष विचलित आणि दुर्घटना निश्चित हे वाक्य आपण बऱ्याच रस्त्यांवरती सुद्धा पाहिलंय. क्रिकेटचं मैदानावरती सुद्धा तेच लागू होतं की तुम्ही संपूर्ण लक्ष केंद्रित करणं, कॉन्सन्ट्रेट करणं हे मैदानावरती फार गरजेचं आहे. अशा वेळेस हा चेंडू फार काळ हवेमध्ये होता, त्यानंतर सुद्धा हा कॅच होऊ शकला नाही. रनआउटची संधी होती, ती संधीसुद्धा गमावली आणि बऱ्याच गोष्टींकडे जर आपण विचार केला क्षेत्ररक्षक थोडासा यशाच्या अवस्थेमध्ये होता. आतापर्यंत तब्बल 13 कॅचेस या स्पर्धेमध्ये ड्रॉप केले गेलेत. गोलंदाज सज्ज, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. किंबहुना आपण जर या सामन्याचा विचार केला षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. धावफलकावरती धावसंख्या 3 धावा. 5 चेंडूंचा खेळ मैदानावरती आलेला आपण पाहतोय. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे. गोलंदाज मोर्चावरती सुमेधला आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना सुमेध स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती सौरभ आणि गोलंदाजी करत असताना आकाश तवसळकर. यावेळची गती पहा, ज्या गतीने तो गोलंदाजी करतोय. आउट ऑफ द ट्रॅक चेंडू होता, पडल्यानंतर चेंडू लेगस्टिकच्या बाहेर गेला आणि त्यानंतर मात्र पंच सूचित करत आहेत की नाही हा चेंडू अवांतर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 या ठिकाणी अप्लाय केला जातोय. मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर विकेट आल्यानंतरच या मॅचमध्ये एक रोमांच बनू शकतोय आणि त्या दरम्यान मात्र आपण पाहिलं लेग बिफोर द विकेट हे अपील पंचांनी उचलून धरले आणि फलंदाज मैदानावरतून परतेल बॅक टू द पवेलियन. आतापर्यंत आपण पाहतो पूर्ण स्पर्धेमध्ये 44 विकेटची नोंद घेतली गेली. त्यामधील दुसरा LBW लेग बिफोर द विकेट. पूर्णतः आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू मैदानावरती हाताळला गेला. आकाश तवसाळकर याच गोष्टीसाठी ओळखला जातो. 29 धावांची रिक्वायरमेंट, 18 चेंडूवरती रिक्वायर्ड रन रेट 9.67 या सरासरीनं आपण पाहतो. 33 धावा उभारायच्या आहेत. पहिलं षटक का हाताळलंय आज आकाश तवसाळकरने या संघाला पूर्णतः कमबॅक करून दाखवलंय. पूर्णतः आपण संघ पाहिला तर प्रामुख्याने या षटकामध्ये आकाश तवसाळकरची असलेली गोलंदाजी आणि त्याच्या गोलंदाजीच्या जीवावरती श्रावणी स्पोर्ट्स चौल हा संघ या स्पर्धेमध्ये परतला असं मी म्हणेन. दंडेसर येणाऱ्या 18 चेंडूवरती 29 धावांची रिक्वायरमेंट जरूर आहे, मात्र त्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा मेहनत करावी लागेल. कोणतीच गोष्ट तुम्हाला सहज सोप्या रीतीने मिळत नाही. कोणत्याही गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने जर मिळवायच्या असतील तर मेहनत करावी लागेल, चिकाटी दाखवावी लागेल. जिद्द या मैदानावरती फार गरजेची आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड असं आपण नेहमी म्हणतो, मात्र त्यासाठी प्रयत्न जरूर करावे लागतील. 18 चेंडूवरती 29 धावा या ठिकाणी अजूनही अचीव करायच्या आहेत. ज्या ठिकाणी असं वाटलं होतं की लो स्कोरिंग मॅच आहे, धावा अगदी सहज बनवल्या जातील, मात्र त्या ठिकाणी दाखवलं गेलं की श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ काय आहे, त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे, त्यांचे गोलंदाज उच्च कोटीचे आहेत, त्यांची असणारी गोलंदाजी आज संपूर्णतः अलिबाग नव्हे तर ही स्पर्धा बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा पाहिली जाते. पूर्णतः महाराष्ट्रभर आपले खेळाडू प्रसारित केले जातात आणि त्यानंतर मात्र एका वेगळ्या दर्जावरती असणारी ही स्पर्धा ज्यामध्ये आपण पाहतोय आज हा रणसंग्राम रंगलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं मैदानावरती सुरू असताना 5 धावा धावफलकावरती आल्यात.
पहिला वाईट चेंडू या ठिकाणी आपण पाहिला आणि धावसंख्येमध्ये बदलाव झाला. 5 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजच्या मोर्चावरती निकेश. प्रज्वल राऊत वरती आला बॉल. चेंडू जातोय या ठिकाणी बाउंड लाईनच्या बाहेर. हा कॅच सुद्धा ड्रॉप केलाय आणि चेंडू सीमारेषा पार गेलाय. सीमारेषा पार षटकार. प्रामुख्याने धनेसर आपण पाहिलं तर कॅच होऊ शकला असता, स्टेबल होता, मात्र प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर हा चेंडू हातातनं निसटला आणि जखमीवरती मीठ सोडणारा हा षटकार सुद्धा आपण पाहतोय. धावफलकावरती पूर्णतः 6 धावा, 11 धावा या षटकारानिशी आपण बनवलेला पाहतो. 11 फॉर लॉस ऑफ 1 विकेट अशा पद्धतीनं हे स्कोरबुक पुढे घेऊन जात आहेत. या दरम्यानचा हा चेंडू, या चेंडूवरती आता मात्र कोणती चूक करत नाहीये. धावफलकावरती मिळेल सफल धाव. विकेट मैदानावरती प्राप्त. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर सौरभ मांडवकर मैदानावरतून परतलाय. SP सुपर प्लेस आंबेपूर या संघामधून खेळत असताना आपण हा संघ पाहिला. तर आतापर्यंत प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं हा खेळ आपण अनुभवत आहोत, प्रत्येक येणाऱ्या खेळाडूनंतर जर आपण पाहिलं तर एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं रणनीती आखली जाते. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजीज असं आपण नेहमी म्हणतो. प्रत्येक संघाची रणनीती, त्यांचे प्लॅनिंग्स, त्यांचे एक्झिक्युशन्स हे मैदानावरती सुद्धा दाखवणं गरजेचं असतं. आणि अशा वेळेस मात्र या मैदानावरती आत्ताचा पूर्ण प्लॅन यशस्वी झाला त्याने सर. कारण त्यांना विकेट मिळाली, एक षटकार जरूर आला होता, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा बाउन्स बॅक केलं प्रज्वल राऊतने आणि मैदानावरती त्याला विकेट सुद्धा मिळाली. स्कोरबुक वरती आपण धावसंख्या पाहतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती प्रगतीपथर असताना ऑन स्क्रीन वरती 16 चेंडूवरती 22 धावांची रिक्वायरमेंट. या 22 धावांसाठी सुरू असणारा संघर्ष, ज्यामध्ये आपण पाहतो प्रज्वल राऊत यांना विकेट मिळाली, मात्र अजूनही 4 चेंडू या षटकातील बाकी पंच या ठिकाणी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आपण या सर्व खेळाडूंना सूचना द्या की आपल्याकडे वेळ नाही. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करा. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं मैदानावरती सुरू केलं गेलंय आणि धावफलकावरती धावसंख्या 11. टायमिंग सेट केलेलं आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही दिलेल्या वेळामध्ये जर खेळाडू खेळला नाही तर मात्र तुम्हाला 138च्या सर्कलमध्ये ठेवावा लागेल. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेला अगदी डीपमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. धावफलकावरती मात्र ही धाव या ठिकाणी जरूर वाचवली गेली. हा थ्रो खराब होता. धावफलकावरती आपण पाहतोय निकेश मैदानावरती आलेला पाहायला मिळेल. प्रज्वल राऊतची असणारी गोलंदाजी. यावेळेस मात्र नाही सोडणार चेंडूला. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर अक्षरशः फेकून दिला. चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळेस मात्र पूर्णतः सामन्यामध्ये हे विलक्षण दर्पण रिलीजिंग स्ट्रोक प्रेशरला पूर्णतः रिलीज करणारा फटका. या फटक्याची गरज होती. पूर्णतः आपण सामन्याकडे पाहिलं तर फटके येणं महत्वाचं होतं, मात्र अशा वेळेस गोलंदाजी करणारा प्रज्वल वरती 2 फटके आलेत. 2 चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. आणखीन एक चांगला फटका, मात्र परतावं लागणार का? कॅच नाही की मॅच सोडली. कारण गोलंदाज करेल तर काय करेल. या ठिकाणी कॅच ड्रॉप केल्या गेल्या. प्रामुख्याने त्यानंतर षटकार आलेत आणि त्यानंतर मात्र तुम्ही या ठिकाणी गोलंदाजाला नक्की जबाबदार ठरू शकत नाही धोणे सर. क्षेत्ररक्षक सुद्धा एक तितकेच रिस्पॉन्सिबल आहेत. क्रिकेटमध्ये जे 11 खेळाडू खेळतात, सन्माननीय मयूर बोर्लीकर जिथे कुठे असाल त्यांनी व्यासपीठावरती येऊन संपर्क साधायचा आहे. मयूर बोर्लीकर यांनी संपर्क साधा. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय तर 19 धावा बनल्यात. 20 धावा बनल्यात, माफ करा. 2 षटकांनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 12 चेंडूवरती 20 धावा आल्यात. येणाऱ्या 12 चेंडूवरती सामना जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आपण पाहत आहोत, ती म्हणजेच
13 धावांची या 12 चेंडूवरती 13 धावा रोखायचा आहे. शिवधनुष्य पेलावं लागेल, बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागेल. आणि त्यानंतर मात्र श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाला आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून कमबॅक होणं फार महत्त्वाचं आहे. हे कमबॅक जर आलं तर आणि तरच ते या मॅचमध्ये बनू शकतात, जीवित आहेत असं मी म्हणेन. त्यासाठी त्यांना विकेट घ्यावी लागेल, अन्यथा 12 चेंडूवरती 13 धावा या मैदानावरती काही कठीण आव्हान नाही, नक्की मी म्हणतोय. कारण 60 धावा 55 धावा 50 धावा या मैदानावरती अगदी सहज चेस झाल्यात. या दरम्यान 6 चेंडू अत्यंत चांगल्या रीतीनं हाताळला गेला. ऑफिशियल अंपायर सुद्धा आहे, त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत हा इशारा होता की या चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला आहे. इट्स अन अ फेअर डिलिव्हरी. प्रत्येक चेंडू नंतर दबाव मैदानावरती वाढतोय. या दबावामध्ये खेळाडू ऋषी कशा पद्धतीनं आपल्या खेळाला पुढे घेऊन जाऊ. त्या दरम्यान आपण पाहतो एक्साइटमेंट होती विकेट किपरकडे. मात्र जर आपण विचार केला तर चेंडू हातामध्ये आल्यानंतर तो थोडा फंबल झाला होता खेळाडू. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चेंडूला आपल्या सुरक्षित हातामध्ये घेतला आणि मैदानावरतून फलंदाज बाद. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लगावली गेली आहे. 20 धावा धावफलकावरती आला. 20 रन्स स्कोरबुक वरती अर्जित केलेली धावसंख्या आपण अनुभवत आहोत. 10 चेंडूवरती 13 धावांची रिक्वायरमेंट आहे जिंकण्यासाठी. तो म्हणजे संघ आपण पाहतो SP सुपर प्लेयर्स आंबेपूर. आज होत्याचं नव्हतं व्हायला क्रिकेटमध्ये वेळ लागत नाही. बऱ्याच अंशी आपण हा क्रिकेटचा खेळ पाहिला. कोणत्याही क्षणी कोणताही खेळाडू येऊन षटकार मारू शकतो. शेवटच्या चेंडूवरती नीड असताना सुद्धा बऱ्याच वेळेस क्रिकेटमध्ये षटकार आलेत आणि त्यामुळे 10 चेंडूवरती रिक्वायरमेंट आपण ऑन स्क्रीन वरती सुद्धा पाहतोय. तर केवळ 13 धावांची गरज आहे, मात्र त्यासाठी संघर्ष करावा लागतोय, प्रयत्न करावे लागतात. प्रत्येक चेंडू नंतर या ठिकाणी रिस्पॉन्सिबल व्हावं लागतंय. अॅक्रोबॅटिक लाईन मारण्याचा प्रयत्न चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि धावफलकावरती मिळेल एक धाव. धावफलकावरती धावसंख्या 21 धावा आल्यात. 9 चेंडूवरती येणाऱ्या 12 धावांची रिक्वायरमेंट. एक चांगला षटक मैदानावरती केतन शेरकरच्या माध्यमातून येणार का? इकडे आतापर्यंत त्याने बिगिट मारू दिला नाहीये. या दरम्यान पुन्हा एकदा अलाउंड द कार्पेट क्षेत्ररक्षक त्या दिशेला तैनात आपण पाहतोय. एक अत्यंत चांगल्या पद्धतीची फिल्डिंग क्षेत्ररक्षण आज आपण पाहिलंय की या रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये धावा वाचवण्यासाठी क्षेत्ररक्षण फार महत्वाचं होतं आणि तेच क्षेत्ररक्षण पूर्णतः दाखवत असताना क्षेत्ररक्षक या बॅटच्या चेंडूवरती आउट ऑफ दी कंट्रोल गोलंदाज. हा चेंडू पडल्यानंतर जाईल लेग स्ट्रिकच्या बाहेर आणि त्यानंतर मात्र आपण जर विचार केला तर 11 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडूवरती. म्हणजे प्रत्येक चेंडू नंतर मात्र या ठिकाणी दडपण दबाव या ठिकाणी पूर्णतः झेलावा लागतोय. गोलंदाज सुद्धा दबावामध्ये आणि फलंदाज सुद्धा या दबावामध्ये असताना आपण पाहतोय या दरम्यानचा कॅच वन्स अगेन आपण पाहतोय हा 16वा कॅच या स्पर्धेमध्ये ड्रॉप केलाय. येणारे 7 चेंडू 10 धावांची गरज म्हटल्यानंतर जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ जे मैदानावरती उतरलेत यावेळेस काय रणनीती आखली. या चेंडूवरती बराच वेळ विचार केलाय गोलंदाजाने. नक्कीच एक चांगली स्ट्रॅटेजी आखली. शॉर्ट ऑफ द लेंथ चेंडू टाकण्याचा प्रयत्न, गुड लेंथ वरती टाकण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाजावरती नक्की दबाव होता. ह्या चेंडूवरती संधी सुद्धा होती. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण. टाय जर झाली तर सुपर ओव्हर असेल हे लक्षात ठेवा दोन्ही संघांनी. सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर या मैदानावरती असेल, याची दखल सुद्धा आपण घ्यायची आहे. सहा चेंडू 10 धावांची रिक्वायरमेंट. सागर मात्रेच्या हातामध्ये भविष्य आहे आज श्रावणी स्पोर्ट्स. दुखापत या ठिकाणी नक्की होऊ देऊ नका मित्रांनो, कारण हे जे आपण पाहतोय आतापर्यंत 2 खेळाडू या ठिकाणी पूर्णतः घसरलेत. अक्षरशः आपण पाहिलं तर
वाईट +1 जरूर आलाय, मात्र या इंजुरीज पासून आपण सावध राहा. यावेळेस मात्र आपण पाहतो सागर मात्राची गोलंदाजी सुरू आहे. चेंडू जातोय डिग्री झोनच्या दिशेला. पुन्हा एकदा या ठिकाणी मी तुम्हाला सूचित करत आहे, तुम्ही खेळ जरूर चांगला खेळा, मात्र स्वतःची काळजी घ्या. या मैदानावरती सुरक्षित खेळ खेळा. एखाद्या वेळेस आपल्याला झालेली दुखापत ही नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी करण्यापासून वंचित ठेवू शकते. त्यामुळे क्रिकेट खेळ असलेल्या सर्व गोष्टींचे नक्कीच तुम्ही विचार करा. यावेळेसचा फटका चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येईल. चेंडूला या ठिकाणी उडवलाय, टाटा बाय बाय करणारा चेंडू, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. यावेळेस मात्र आपण पाहत आहोत पुढचा चेंडू येईल. क्लीन बोल्ड. ओहो, आपण पाहिलं जर पहिला चेंडू अवांतर किंबहुना स्लिप झाला नसता तर मात्र मॅच मध्ये अजूनही रोमांचकता असती. एका धावेची रिक्वायरमेंट आहे. जरूर आतापर्यंत आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीने या चेंडूला हाताळलं गेलं होतं, मात्र टाळ्यांचा आवाज सुद्धा येतो. SP सुपर प्लेयर्स म्हणजे सवायजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आंबेपूर आपण पाहतो विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपला असं मी नक्की म्हणेन. मात्र ती एक धाव बऱ्याचदा आपण पाहतो की खूप महागात पडणारी असते. 2 चेंडूवरती 1 धाव, एका चेंडूवरती 1 धाव. आता मात्र 3 चेंडूवरती एका धावेची गरज. स्ट्राईक वरती स्वप्नीलला आपण पाहतोय. कोणत्याही वेळेस सागर मात्र या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करू शकतोय हे त्याने दाखवलंय क्लीन बोल्ड करत. यावेळेस मात्र डिपकरवांच्या दिशेला हा फटका येतो. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार येतोय हा चौकार. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देणार आहोत. हा सामना जिंकला तो म्हणजे सवाई पाटील पुरस्कृत SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघानं. या संघाचं हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट फेरीसाठी आम्हाला आपल्याला असलेल्या शुभेच्छा.